वंदन ईश्वराचे जगद्गुरु त्रिलोक्य संपदालेख्य तुमलेख्य नित्य सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे. महिला मंडळ बोलू नका. जेवण झाले तुम्ही सगळ्यांचे? हा, जेवण झाले असेल तर बोलू नका. लापशी घेऊन कंटाळे वाटतात. विश्ववंदे विश्व आराधे विश्व काशीश्वरांच्या चरणी, काशी विश्वनाथांच्या चरणी नतमस्तक होऊन आमचे विद्यागुरु परमपूज्य सद्गुरु रेवणसिद्ध शिवाचार्यांच्या चरणी नतमस्तक. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे आमच्या षडदर्शन पंचदशनाम आव्हान आखाड्याचे परमस्नेही गुरुवरे रामेश्वरजी महाराज बरोबर यांच्या चरणी नतमस्तक अनंत कोटी प्रणाम प्रणिपात करतो. व्यासपीठावर उपस्थित असणारे संगीताचे साथ देणारे शेष हरिभक्त प्रधान शिवाजी महाराज ढगे, तबल्यासाठी दत्ता महाराज राऊत, गायनासाठी असणारे केरबा महाराज जोगदंड, दादा रामभाऊ दादा आज पहिल्यांदाच भेटलेले आहेत. सुंदर साथ संगत आहे. त्यानंतर कालपासून आमच्या सोबत गायनासाठी असणारे कुमारी अस्मिता इतापे, मयुरी इतापे दोघी साथ संगतीला आहेत. त्या सर्व संगीत टीमला अनंतकोटी मंगलमय शुभ आशीर्वाद देऊन आजच्या सेवेला प्रारंभ करत आहोत. आज आपण कालपर्यंत विश्वेश्वर संहिता याबद्दल माहिती घेत होतो. विश्वो भवद्वस्तितलयादिषु हेतुमेकं गौरीपतिं विदितत्वमनन्तकीर्तिं मायाश्रयं विगतमायमच्युतेन्तरूपं बोधस्वरूपममरं शिवं नमामि. वन्दे शिवं त्वं प्रकृतेरनादिनं प्रशान्तमेकं पुरुषोत्तं सोममया कृष्णो निलं हि सृष्ट्वा नभो बन्धत्वरहीरास्थितो. कालपर्यंत आपण विश्वेश्वर संहिता या संहितेच्या मध्ये जे येणारे कथा रूप आपण आहे ते पाहिलं होतं. शिवाची पूजा, शिवाची आराधना, घरामध्ये कोणते शिवलिंग असावं याबद्दल सविस्तर पाहिलं. महाशिवरात्र म्हणजे काय, महाशिवरात्री कशी साजरी करायची हेही पाहिलं. आणि आज आपण शिवमहापुराणातील रुद्रसंहिता यामधील प्रथम सृष्टिखंड यामध्ये येणार व्याख्यान पाहणार आहोत. तत्पूर्वी ओघामध्ये राहून गेलं असं आज या कथा श्रवणासाठी जवळगा लातूर येथून आमचे परमस्नेही असे शिष्य अमर खटाळ आणि
सार्थक या ठिकाणी आलेले आहे. त्यांना पण अनंत कोटी मंगलमय शुभ आशीर्वाद. आमचा वारसा पुढे चांगला चालवा. हे घे पैसे नाही मोठं महाराज. शौनक ऋषी समोर सुत महर्षी सुतांच्या समोर बसलेले आहेत आणि शौनक ऋषी आज महर्षी सुतांना प्रश्न करतात. हे गुरुवरे प्रभु जी, इससे पहले आपको हमने सुना है विश्वेश्वर संहिता के बारे में आपने जो भी कुछ बताया है, आज हम आपको प्रार्थना करते हैं कि हमें आज सृष्टि खंड का विस्तारित रूप से वृतांत बता दो. जय विश्व पार्वती आले काय किती काळजी आहे. टोपच घेऊन आली आणि मग सूतजी द्वारा या ठिकाणी राहू दे. आता नंतर बांध, 5:30च्या पुढे बांधायचं आपल्याला ठेवून. बसा खाली, बसा चिल्लर पार्टी, बसा खाली. आणि सूतजी द्वारा मुनी श्रेष्ठ शौनक महाराज कथा श्रवण करण्यासाठी बसलेले आहेत. आणि सूतजी आज महर्षी नारद आणि ब्रह्म यांच्यातील संवादाच्या बाबतीमध्ये विस्तारित माहिती सांगत आहेत. शौनकजी विचारतात कि विश्व की उत्पत्ति स्थिति है और जो आदि के एकमात्र जो प्रमाण है, इसके बारे में हमें सविस्तर बता दो. या बोध स्वरूप निर्विकार अशा भगवान शिवाच्या संदर्भामध्ये विस्तारित रूपाने आम्हाला कथन करावं. तेव्हा व्यास सूत समोर असणाऱ्या शौनकाला सांगतात. जगतः पितरं शंभो जगतो मातर शिवा तत्पुत्रं गणाधीशं न दैवतै धर्मयामहे. एकदा मुनयः सर्वे नैमिषारण्यवासिनः जगताचे पिता भगवान शिव, जगन्माता कल्याणमयी पार्वती तथा उनके यांचे पुत्र गणेशजी यांच्याबद्दल गणेशजीला नमस्कार करतात. आणि नमस्कार करून महर्षी व्यास पुत्र सूतजी महाराज एक कथा या ठिकाणी सांगत आहेत, ज्यामध्ये ब्रह्मदेव आणि नारद यांचा संवाद आहे. एक वेळची बात आहे, एक वेळचा विषय आहे की नैमिष अरण्यामध्ये निवास करण्यासाठी शौनक आदी सगळे मुनिजन उत्तम भक्ती करण्यासाठी जातात. तेव्हा सूतजी विचारतात, विश्वेश्वर संहिता याच्यामध्ये आलेली जी व्याख्यान जी कथा आहे आपण या पद्धतीने ऐकलेली आहे.
त्यातील संदर्भ जो आपण काल महाशिवरात्रीच्या विषयामध्ये बोललो. महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीचे व्रत केल्यानंतर जे पुण्य पदरात मिळते ते पुण्य काय आहे, कसे आहे, याबद्दलचं पण आपण सर्वांनी काल ऐकलेलं आहे. तुम्हा सर्वांना मी काही काल नियमावली सांगितला होता. भगवान शिवाची आराधना जेव्हा आपण करतो त्यावेळेला भगवंताला किंवा भगवान शिवाला काय प्रिय आहे याच्याबद्दलचं काल सांगितलं होतं. आपल्याकडे योगायोगाने इथे गिरिजा माताचं प्राणप्रतिष्ठापन झाली आहे. त्याबद्दल पण आपण कसं मूर्तीचे जोपासना कशी करावी याबद्दल पण आपण बोललो होतो. पण मला वाटतं त्या पद्धतीचे कोण आणखी करत नाही आहे ना. आता तुम्हाला हळदी कुंकू लावू नका म्हणलं तर मूर्तीला भस्म लावून चालले त्यामुळे मूर्तीचे वेगळं काहीतरी जे काय की खराब होते ना ते. तर ते मूर्ती चांगली राहण्यासाठी जे नवीन आलेले त्यांनी परत एकदा त्यांच्यासाठी सांगत आहे की भगवान शिव आणि माता पार्वती यांना हळदी कुंकू नाही चालत. भस्म जरी लावायचं झाला तरी भस्म ते कपाळाला, असं आपण देवाच्या कपाळाला गंध लावण्यासारखी पात्रता आहे का आपल्याकडे? हा, कोणाच्या कपाळाला गंध लावावा? तर उदाहरणार्थ आम्ही इथे दोघं आहोत, महाराज आहेत, मी आहे. महाराजांकडे पात्रता आहे, महाराज माझ्या कपाळाला गंध लावतील, मी त्यांच्या लावेल, पण तुम्ही नाही लावणार. आम्ही तुमच्या सगळ्यांच्या कपाळाला गंध लावू, बुका नाही, गंध सगळ्यांच्या कपाळाला गंध लावू. त्याचं कारण आहे आमच्यामध्ये क्षमता आहे तुमचं भाग्य उजळवायचे, पण तुम्ही आमचे भाग्य नाही उजळू शकत. जर तुम्ही आमच्यासारख्या संन्याशांचं भाग्य उजळू शकत नाही तर देवाचं भाग्य तुमच्याकडनं कधी उजळणार आहे? एवढं माहिती असून सुद्धा तुम्ही त्या देवाच्या कपाळावर बुक्का लावते, कोणी तिथे कुंकू लावते. देवाची पूजा करत असताना कधीही भगवंताचं चरण पूजावं, सद्गुरूचं चरण पूजावं. आता सगळे लक्षात राहू द्या, राहील की लक्षात सगळ्यांच्या? म्हणा एकदा मग, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. या रुद्र संहितामध्ये
पार्थिव शिवलिंगाची पूजा कशी करावी. मागचे बोलू नका हो, स्वयंपाकावाले इकडे. पार्थिव शिवलिंगाची पूजा कशी करायची, त्यानंतर कुठल्या देवाला काय करावं, कोणत्या देवाला काय आवडतं. जसे आपल्या माणसांच्या आवडीनिवडीत तसे देवांच्या पण आवडीनिवडीत. बरं, आजच्या या रुद्र संहितामध्ये आवर्जून आलेला जो पहिला विषय आहे की कोणत्या देवाला काय वर्ज्य आहे, आज मी परत विस्ताराने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय. सर्वप्रथम शिवलिंगाला हळदी कुंकू वर्ज्य आहे. शिवलिंगावर बेल आणि धोत्र्याचे फूल हे प्रिय आहेत. इतरांपेक्षा जलाभिषेक सर्वात प्रिय शिवांच्या संदर्भामध्ये जलाभिषेक आहे. तसंच भगवान गणेशाला तुळशी व्हायची नाही. शास्त्रामध्ये सांगितलंय, शिवपुराणामध्ये, की भगवान गणेशाला तुळस नाही व्हायची आणि देवीला दुर्वा व्हायचा नाही. त्याचबरोबर तसा जर विचार केला तर मी कालपासून आल्यापासून सांगतो की भगवान शिव म्हणजे जरी गृहस्थी असले तरी त्यागी आहेत, वैराग्य संपन्न आहेत. भगवान शिव बघा, इतर देवांच्या बाबतीमध्ये केलं तर सगळ्या देवांच्या म्हणजे प्रत्येक यांच्याशी संपर्क आलेला आहे, पण भगवान शिवाच्या बाबतीमध्ये पार्वतीच्या व्यतिरिक्त कुठल्याही स्त्रींच्या सहवासामध्ये नाही, ऐकण्यामध्ये, आहे की नाही. म्हणून भगवान शिवांना जे म्हणजे स्त्री दूर आहे. तेव्हा आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो तर मला वाटतं आपण स्त्रिया जे आहेत तर त्यांनी दर्शन लांबून घेतलेलं अधिक फलदायी ठरेल. म्हणून याच्या व्यतिरिक्त शिवलिंगावर कधी केतकीचं फुल व्हायचं नाही. केतकीचं फुल माहिती आहे सगळ्यांना, केवडा. आणि विष्णूला तिलकामध्ये अक्षदा तांदूळ अर्पण करायचे नाही. पूजा घरामध्ये जेव्हा आपल्या घरामध्ये पूजाचं देवघर असते तिथे 2 शंख नसावेत, एकाच देवाच्या 2 मूर्त्या नसाव्या. त्यामुळे जर कोणाकडे एकाच घरामध्ये 2 गणपती असतील, आलेले असते, 2 रंगनाथ असतील, तर एक विसर्जन करायचं पाण्यामध्ये, किंवा ज्यांना त्याची आवश्यकता आहे त्याला देऊन टाकायचं. नाही कोणाला भेटत रामच्याकडे आणून द्या, आम्ही सांभाळू, आम्ही महाराज, आम्ही आहे मोकळे, देव पण सांभाळायला. म्हणून मंदिरामध्ये 3 गणपती कधी ठेवायचे नाही. तुळशी पत्र कधी चावून खायचं नाही. आणि दारात चप्पल बूट उलटे ठेवायचे नाही. जर दारामध्ये उलटे चप्पल बूट ठेवले का सगळा संसार उलटा होऊन जातो, लक्ष्मी टिकत नाही. त्यानंतर जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो तेव्हा जाताना घंटी वाजवायची, वापस येताना घंटी नाही वाजवायची. काही लोकांना सवय राहते, जाताना वाजवायचं, येताना वाजवायचा, आणि पायरीवर बसून देवाकडे पाठ करायची, चुना तंबाखू मळत बसायचं.
जेवढं भावनेनं जेवढ्या भक्तीनं तो मंदिरात दर्शनाला गेला, घंटी वाजून आत गेला, देवाचं दर्शन घेतलं, तेवढं देवाकडे पाठ घालून देवाला चुना लावत बसला. देव म्हणजे असेच तुला चुना लागू दे. म्हणून दर्शन करताना परत येताना घंटा नाही वाजवायचा, एका हाताने कधी आरती फिरवायची नाही, आणि दर्शन घेताना पण नम्रतेने असे कमरेमध्ये वाकून लीन होऊन दोन्ही हात जोडून दर्शन घ्यायचं. आपल्याला काही काही लोकांना सवय असते, हातामध्ये दुधाची गाठली, बगलीमध्ये कुऱ्हाडचा दांडा, आणि एका हाताने वरी हात करतो देवाला, आपण हनुमंताला एका हाताने बूट पण काढत नाही, फक्त टाचा वरी करतं ते. तर अशा भावनेने आपल्याला देव पावणार नाही, म्हणून हे नियम आपले पाळले पाहिजे. घरामध्ये जर कोणी अतिथी आला तर त्या अतिथीला त्याचा आदर आतिथ्य करण्याची एक वेगळी परंपरा आहे. बघा, जसं तुमच्याकडे आता प्रपंचातलंच उदाहरण, तुम्हाला घरी जावाई जर तुमच्या आला तर त्याला काय करता बरं? जावायला दारात आल्याला त्याच्या पायावर पाणी टाकता, डोक्यावरनं 2-3 भाकरीचे तुकडे ओवाळून ते बोट तुकडे परुस्तर बोट पण मोडतो आपण आणि बाहेर टाकतो, आहे की नाही? आणि संन्याशी आल्यावर का संन्याशाला नाही का दृष्ट लागत? जावाईला दृष्ट लागते, संन्याशाला नाही लागत का? जसं जावयाला प्रेम देताना त्याच्या दुप्पट संन्यासी साधू एखादा महात्मा जर दारामध्ये आला तर त्याला सर्वप्रथम त्याचे पाद्यपूजन करावं. पाद्यपूजन केल्यानंतर जेव्हा आपण आसनावर बसवतो, आसनावर बसवल्यावर परत पुष्प अर्पण करून आणि सर्वांनी दर्शन घेऊन मग भोजनाची व्यवस्था आपण करावी. भोजन व्यवस्था करत असताना समोर त्या चौरंगावर जेवणाचे ताट, महाराजांचं म्हणजे संन्यासी जे आहेत महात्मे त्यांच्या बसण्याचं आसन, आणि संकल्प सोडण्याच्या अगोदर त्यांचं दर्शन, आणि यथाशक्ती आपल्याला जेवढं काही दान करता येईल, मग ते तुम्ही आर्थिक रूपामध्ये असेल, धान्य रूपामध्ये असेल, वस्त्र रूपामध्ये असेल, नाहीच काय मिळाले तर किमान मानस पूजा, काल सांगितल्याप्रमाणे महाराज हे अंगठी समर्प आहे, आम्ही मानस पूजा करून का होईना, आणि आपला संकल्प सोडून दर्शन घेऊन मग त्या महात्म्यांना प्रसाद घातल्याचं पुण्य आपल्या पदरामध्ये मिळते. आम्ही आमच्या बाबतीमध्ये नाही म्हणत, पण आमच्या व्यतिरिक्त कोण संन्यासी आले तर ही परंपरा आपल्याकडे असावी. तुम्ही सर्व नवीन आहात, इकडे आमच्याकडे काशीपेक्षा संन्यासांना इकडे कमी प्रमाणामध्ये आहे. काशीमध्ये ह्या गोष्टी सांगायची गरज लागत नाही, उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यांना माहिती आहे. तर त्याचे पुण्य मिळते. नाही तर उगा आपण घरी बोलवायचं आणि पितळ जेवायला पाहुणा बोलवल्यासारखं जीव घालायचा महाराज आणि लावायचा हाकलून, तर याच्यामध्ये महाराजाला समाधान नाही आणि तुम्हालाही समाधान नाही. म्हणून या गोष्टी आपल्याकडे लक्ष असावं, त्या पाळल्या पाहिजे. हे करत असताना जेव्हा आपण शिवलिंगाच्या समोर जातो तेव्हा शिवपुराणामध्ये आवर्जून सांगितलेलं आहे की शिवलिंगाच्या समोर स्त्रियांनी कधी दंडवत नाही घ्यावचा, दंडवत घेऊन नाही दर्शन घ्यावं. एवढंच नाही, तर
ज्या ज्या वेळेला आपण एखाद्या समोरच्या व्यक्तीकडनं कुठले काही कार्य करून घेतो, ते कार्य करत असताना मोफत कधी करायचे नाही. उदाहरणामध्ये आता आपल्याकडे जे घडलं म्हणून म्हणत नाही, पण एक थोडक्यामध्ये काही जायचं, बाबा इथे आले समजा आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचे की आमच्या घरामध्ये असं आहे, मग तेवढे बघा. ते बघणं, ते बोलायचं, बघतील. पण शास्त्र सांगतं ज्योतिष आणि जन्मकुंडली असेल किंवा तुमचे अनेक प्रश्न असतील, ते कधीही त्यांच्याकडून म्हणजे संन्याशांकडनं मोफत नाही बघायचे. जोपर्यंत मुलगा रडत नाही, तोपर्यंत आई पाजत नाही, तोपर्यंत कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. जोपर्यंत आपण आपलं समोरच्या देवाचं पण तसंच आहे. देवाला काय दिला तरच देव तुम्हाला परत करेल, नाहीतर नाही. पहिलं देवा लागतं आणि मग घ्यावा लागतं. प्रमाण म्हणतात द्यावे तेव्हा द्यावे, काय नाही. आणि जेव्हा आपण देवघरामध्ये शिवलिंगाची पिंड ठेवतो की नाही, ती शिवलिंगाची पिंड फक्त अंगठ्या एवढ्या आकाराची असावी घरामध्ये, तरच ते फलश्रुती फल देते. तेव्हा दुसरे मी काल पण म्हणलं होतं की तुळशी वृंदावनामध्ये शिवलिंग ठेवायचं नाही. आणि आपल्याकडे ते सगळ्यांकडे शिवलिंगाची पिंड तुळशीच्या वृंदावनामध्ये ठेवायची नाही. मी काल त्याचं कारण सांगितलं की तुळशी हे आपण भगवान विष्णू सोबत तुळशी विवाह लावतो दीपावलीमध्ये. याचाच अर्थ तुळशी म्हणजे भगवान विष्णूची पत्नी आहे आणि शिव हे भगवान विष्णूला गुरु मानतात. नात्याने तुळशी ही विष्णू म्हणजे तुळशी ही भगवान शिवाची गुरु माता आहे आणि गुरु मातेच्या सोबत शिष्य कधीही राहत नाही. म्हणून तुळशीमध्ये शिवलिंग नसावं, शालिग्राम ठेवायला चालतो. त्यानंतर आणखी एक महत्वाचं शिवलिंगाच्या बाबतीमध्ये शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे. जी महिला प्रेग्नेंट असते तिने त्या काळामध्ये शिवलिंगाला स्पर्श करायचा नाही. आणि भगवान शिवाच्या मंदिरामध्ये नारळ फोडला जात नाही, नारळ अर्पण केला जातो. आणि स्त्रियांनी तर नारळ कधी फोडायचाच नाही. हे असे काही आध्यात्मिक त्याचे नियम आहेत. कितपत ते नियम तुम्हाला पाळायचे की नाही पाळायचे ते तुम्ही ठरवायचं. नियमाचं पालन केलं तर तुमचं कल्याण आहे, नाही केलं तर कोणाचंच काही नाही जाणार. त्यामुळे या जी गोष्टी आहेत हे जर पाळलं तर आपल्या जीवनामध्ये साक्षात भगवान शिवाचा अकल्प आयुष्य वास राहील. सूत सूत महाभाग व्यास शिष्येनास्तुते अद्विते कथा वर्णिता कृपया हिरा. हे सर्व नियम सांगितल्यानंतर
भगवान सूतजीना शौनकजी विचारतात, गुरुवरे आता पाठीमागे जो नारदाचा आणि ब्रह्माचा जो संवाद झाला, त्या संवादाच्या संदर्भामध्ये संवाद झाल्यावर पुढे काय झालं याचं कथन करावं. मागे सूतजीने नारद आणि ब्रह्मा या दोघांचा संवाद सांगितला. एक वेळची गोष्ट, नेमिषा अरण्यामध्ये नारदजी सहज येत असताना या दोघांचा संवाद होतो आणि त्या संवादामधून ब्रह्माजी नारदजीला सांगतात की आता तुम्हाला तपश्चर्याला बसवायचं आहे, तपश्चर्या करा. त्या ह्याच्यानुसार नारदजी काय लावलंय एवढं, नाही तर बंद करा उगा. एक डिस्टर्ब होऊन जाते सगळे. हे बोलू नको. नारदजीचा आणि ब्रह्मजीचा संवाद चालू होतो. ब्रह्मजी नारदजींना आदेश करतात की तुम्हाला आता तपश्चर्याला बसायचंय. तपश्चर्याला बसण्यासाठी तुम्ही 12 वर्षाची तपस्या करा. नारदजी तपश्चर्याला बसतात आणि तपश्चर्या झाल्यानंतर इंद्राला भीती वाटते. इंद्राला वाटते की आता माझं इंद्रपद जाते की काय, म्हणून नारदजीची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न करतात. त्या ठिकाणी मग कामदेव असेल, वेगवेगळ्या अप्सरा नर्तकी काय जे तपश्चर्या भंग करण्यासाठी जे काय करता येईल ते करण्याचं इंद्रदेव प्रयत्न करत असतात. पण नारदजी आढळ आहेत, त्यांची तपश्चर्या पूर्ण होते आणि तपश्चर्या झाल्यानंतर मात्र नारदजीला थोडस वेगळं वाटतं. जसा सामान्य लोकांमध्ये किंवा गृहस्थी लोकांमध्ये, आपल्या संसारामध्ये वावरणाऱ्या लोकांमध्ये काही गुण आहेत. मी जर एखादं उदाहरणार्थ माझं स्वतःच का मी एखादं जर चांगलं काम केलं तर मी लोकांना सांगत राहील की माझ्यासारखा कोणीही विद्वान नाही. जे काय केला ते मी केला. तसं नारदजी प्रत्येकाजवळ आपलं स्वतःच कौतुक सांगतात. आणि नारदजी मग भगवान शिवाच्या समोर जातात. भगवान शिवाला नारदजी सांगतात, मी जे का तपश्चर्या केली ते माझ्यासारखी तपश्चर्या कोणीच केलं नाही. भगवान शिव म्हणले, असं वेगळं काय केलं? नारदजी म्हणतात, मी एवढी कठीण तपस्या केली. भगवान तुम्ही सुद्धा या तपश्चर्या माझ्यासारखी करणार नाही. तुम्हीच काय, साक्षात विष्णू आणि ब्रह्मदेव जरी बसले तर ते सुद्धा माझ्यासारखी तपश्चर्या केली नसती त्यांनी. पण मी मात्र मनावर ताबा घेतला. माझ्यामधले जे विकार आहेत ते विकार मी जागृत नाही केले आणि तपश्चर्या केली. भगवान शिव म्हणतात त्याला काहीतरी गर्व झाला होता. एखाद्या व्यक्तीने काम चांगलं केलं तर ते मी केलं असं म्हणत असतं. जेव्हा आपल्या मनामध्ये मीपणा येतो तेव्हा समजायचं की हा गर्व झालाय लागेल. म्हणून कुठलंही काम करत असताना मी केलं हे कधी म्हणायचं नाही. आपली सवय आहे, पुरुष म्हणत असते घरामध्ये मी आहे म्हणून सगळं चालतं.
आमच्या बापाने काहीच कमवलं नाही. मी इकडे 10 एकर शेती घेतला, माझ्या स्वतःच्या हिमतीवर घेतला. बायको म्हणते गप्प बसा, मी आहे म्हणून तर संसार चालतो. तसा नारदजीला मीपणा आला आणि नारदजीला मीपणा आल्यामुळे शिवजीने ओळखला का नारदजीला तर मीपणा आला, याचं गर्वाचं घर खाली केलं पाहिजे. म्हणून शिवजी त्यांना तंबी देतात की नारदजी आता जे बोललात तर बोललात, इथून पुढे दुसरीकडे कोणाकडे म्हणू नका की मी केला. मी तुमचं बोलणं ऐकून घेतलं, पण आता कृपा करून तुम्ही विष्णूकडे जेव्हा जाल तेव्हा भगवान विष्णूकडे असं म्हणू नका का मी केलं, नाहीतर तुम्हाला वेगळंच काहीतरी होऊन जाईल. पण एखाद्या माणसाच्या मनामध्ये जर गर्विष्ठपणा जर आला, त्याला कितीही सांगितलं तरी तो ऐकत नाही, जे करायचं ते करतो. तसं भगवान शिवाच्या समोर नारदजीने नाही बोलल्या, पण जेव्हा वैकुंठाकडे नारदजी जातात तेव्हा विष्णूला समोर पाहिल्या पाहिल्या लगेच यांना वाटते आपण कधी सांगेल की मी केलेलं कर्तबगारी. विष्णूचं दर्शन घ्यायचं बाजूला ठेवून पहिलं म्हणतात विष्णू भगवान, माझ्यासारखी तपश्चर्या कोणीच केली नाही. भगवान विष्णू म्हणतात बहुतेक हे कैलासावरून आलेलं पार्सल दिसतंय. तोपर्यंत नारदजी तिथे पोहोचायच्या अगोदर भगवान शिवने विष्णूला हळूच काहीतरी निरोप दिला की आपल्याकडे नारदजी येत आहेत आणि नारदजीला त्यांच्या तपश्चर्या करण्याचं गर्व झालाय, तेव्हा त्यांचा गर्व खाली करायचा काहीतरी उपाय काढा. विष्णू भगवान त्या बाबतीमध्ये पुढे आहे. कुठल्या देवाला कुठे बसवायचं, कुठल्या दानवाला कुठे बसवायचं हे शिकायला म्हणजे भगवान विष्णूकडे चांगला आहे. तसे भगवान विष्णू शिवजींना सांगतात की तुम्ही काळजी करू नका, मी याच्या ठिकाण्यावर बसवतो. आणि मग ठिकाण्यावर बसवायचं जसं ठरलं ते भगवान विष्णू त्यांच्या समोर नारदजी सांगायले का मला माझ्यासारखी तपश्चर्या कोणीच केली नाही. आणि मग विष्णू मनामध्ये ठरवता केला आता गर्व खाली करायचा. म्हणून एक गर्व खाली करायचा म्हणतात. विष्णू म्हणतात तुमच्यासारखी तपश्चर्या कोणीच केली नाही. म्हणजे नेमकं काय म्हणले, मी सगळे विकार जे आहेत माझ्या मनामध्ये किंवा कुठली साधना करताना जे आपण नियम पाळायला पाहिजे ते नियमाचे मी पालन केलं. माझ्या मनामध्ये तपश्चर्या करत असताना साधना करत असताना कसल्याही प्रकारचा विकार, कसल्याही प्रकारचा क्रोध, कुठलाही लोभ, कुठलीही माया अजिबात माझ्या मनामध्ये, मच्छर, कोणाबद्दल वाईट बोलणं काहीच माझ्या मनामध्ये आले नाही. त्यांना जाऊ दे, नंतर येऊ दे, तिकडे बसा बाजूला जाऊ. ए पुढे तिकडे बसा, जा तुम्ही. त्यांना ते नंतर जेव्हा लागेल तेव्हा सांगतो मी. वेळ आहे, खूप वेळ आहे. आणखी सतीच आली नाही आपल्याकडे तर पार्वती कुठून आणू. बसा तिकडे जेव्हा. हा आता बरोबर करू नका, बोला बसून द्या तिकडे. भगवान विष्णू नारदजींना विचारतात की आता नेमकं तुम्ही काय केला. नारदजी म्हणतात माझ्या मनामध्ये कुठलाही मत्सर राहिला नाही, कुठलाही लोभ राहिला नाही. भगवान विष्णू म्हणतात आता तुमची परीक्षाच घ्यायला पाहिजे.
नारदाची परीक्षा घेण्यासाठी म्हणून भगवान विष्णूने रावले की हो काय लावलं ते अडकून गेलं ना. नारदजीकडे भगवान विष्णू पाहतात आणि म्हणतात त्याची आता थोडी परीक्षाच घेतली पाहिजे. म्हणून विष्णू काय करतात की मायावी नगरी निर्माण करतात. मायावी नगरी निर्माण केली आणि त्या नगरीमध्ये शीलनिधी या नावाचा एक काल्पनिक राजा निर्माण केला. मायावी नगरी करून अशी नगरी सुंदर बनवली की अगदी नंदनवनापेक्षाही चांगली, स्वर्गापेक्षा कैलासापेक्षाही चांगली, सत्य लोकाच्या ब्रह्माच्या राजधानीपेक्षा अमरावतीपेक्षाही चांगल्या पद्धतीचे मायावी नगरी बनवली. आणि शीलनिधी नावाचा एक काल्पनिक राजा केला. त्या काल्पनिक राजाला इतकी सुंदर एक मुलगी दिली. ते मुलीकडे पाहिलं की कोणालाही वाटायचं की आपलं लग्न हिच्या सोबत झालं पाहिजे. आणि नारदाला ते मायानगरीचं दर्शन घेण्यासाठी तिथे जेव्हा जातात त्यावेळेला हे नारदजी सहज त्या शीलनिधी राजाच्या त्या मायावी नगरीमध्ये नारदजी जातात. सगळी नगरी पाहतात. नगरी पाहिल्यानंतर जिकडे पाहावं तिकडे त्यांना सुंदर वन दिसते, बगीचा दिसतो, सुंदर राजवाडा दिसतो. आणि हे सर्व करत करत राजवाड्याच्या समोर जातात. वरच्या बाजूला एक सुंदर मुलगी दिसते आणि नारदजीचं लक्ष त्या मुलीकडे गेला की नारदजी म्हणतात आता आपल्याला हिच्याच सोबत लग्न करायचं. पण नारदजी म्हणतात आता हिच्या सोबत लग्न करायचं म्हणजे मी तर संन्यासी आहे आणि मग हे राजा मुलीचे लग्न माझ्या सोबत कसे लावील. नारदाच्या मनामध्ये इच्छा किंवा वासना निर्माण झाली लग्न करण्याची. आणि मग त्यांची जे तगमग आहे हे पाहून नारदजी तिथून निघतात आणि थेट जातात वैकुंठामध्ये भगवान विष्णूकडे. जेव्हा भगवान विष्णूच्या समोर जातात तेव्हा नारदजी भगवान विष्णू विचारतात नारदजीला, नारदजी तुम्ही आत्ताच तर गेला होता लगेच वापस. तेव्हा त्यावेळेला भगवान विष्णू विचारतात नारदजी तुम्ही आत्ताच तर गेला होते वापस का आला. म्हणले विष्णू भगवानजी तुमच्यापासून गेलो आणि थोडे पुढे गेलो की मला एक नगरी दिसली. ते नगरी मात्र माझ्यासाठी नवीन होती, मला लक्षातच नाही आले ती नगरी कोणाची आहे. म्हणून जाऊन पाहिले तर तिथे शीलनिधी नावाचे राजा आहे आणि त्या राजाची मुलगी मात्र खूप सुंदर आहे. विष्णू भगवान म्हणतात बर मग मुलगी सुंदर आहे मग तुम्हाला काय पाहिजे. नारदजी म्हणतात माझी इच्छा झाली का तिच्यासोबत माझं लग्न झालं पाहिजे, पण मी संन्यासी आहे, माझा चेहरा म्हणजे राजकुमारासारखा नाही. म्हणून भगवान विष्णूंना ते नारदजी विनंती करतात की भगवान मला बाकी काही देऊ नका, फक्त मला सुंदर चेहरा द्या. आणि सुंदर चेहरा द्या म्हणल्यानंतर भगवान विष्णू मनामध्ये स्मित हास्य करतात आणि म्हणतात की नारदजी आता आपल्या पूर्ण जाळ्यामध्ये फसलेले आहे. कारण ही मायावी नगरी आणि काल्पनिक राजा विष्णूनेच तयार केलेला होते.
विष्णू म्हणतात की मला आता हे नारदजी पूर्ण आपल्या जाळ्यात फसलेला आहे. आणि मग नारदजीने मागणी घातली की मला सुंदर रूप द्या, मला सुंदर चेहरा द्या, जेणेकरून माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं का ती मुलगी मला लगेच लग्नाला तयार झाली पाहिजे. आणि मग भगवान विष्णू तथास्तु म्हणतात. पण विष्णूने मात्र सुंदर रूप देण्याऐवजी भगवान विष्णूने तथास्तु म्हणला. तथास्तु म्हणल्यानंतर तोपर्यंत विष्णूने इकडे मायावी नगरीमध्ये वेगळाच थाट मांडून ठेवला. नारदजी तिथे जायच्या अगोदर त्या मुलीचा म्हणजे राजकन्या जी आहे तिचा स्वयंवर तयार केला. स्वयंवर तयार केला आणि स्वयंवराला अनेक काल्पनिक राजे जमा केले. सगळे प्रकारचे राजे त्या ठिकाणी स्वयंवराला उपस्थित झाले. यामध्ये नारदजी पण गेले. नारदजीला वाटले आता भगवान विष्णूने म्हणजे आपल्याला सुंदर चेहरा दिलेला आहे, म्हणूनच किती सुंदर राजे आले, किती सुंदर राजकुमार आले, तरी ती राजकन्या मात्र माझ्याकडेच पाहिल, माझ्या रूपाकडे पाहून मला लग्नाला होकार देईल, म्हणून हे नारदजी खुश होते. इकडे स्वयंवर चालू झालं. सगळे राजकुमार आले, आणि लाईन बसले. पुढल्या लाईन मध्ये सगळे राजे बसले. समोर आसन एकही शिल्लक नव्हतं. नारदजीचा नंबर मागच्या लाईनीवर आला. तिसऱ्या लाईनीला आले. आणि मग ती सुंदर राजकन्या हातामध्ये वरमाला घेऊन समोरून जात राहिले. जाता जाता एक समोरची लाईन गेली, तिसरी लाईन आली. नारदजी तोपर्यंत नारदजीच्या समोरून 2 वेळेस गेले. नारदजीकडे पाहिलं आणि हसली आणि पुढे निघून गेले. नारदजीला वाटलं आता हसली म्हणजे नक्की फसली, म्हणून नारदजी परत तिथून उठायचे आणि तिच्या समोर जाऊन उभा राहायचे. परत ते हसायचे. नारदजीच्या लक्षात येईना हे वरमाला तर घालत नाही, म्हणजे फक्त हसतच राहते. म्हणून नारदजी काय करायचे, परत ते जसे पुढे जाईल तसे तिच्या इकडल्या बाजूने गेले की नारदजी समोरून यायचे. त्यांना वाटायचे आता गळ्यामध्ये माझ्या माळ घालेल, पण ते परत नारदजीच्या समोर आले की हसायची आणि पुढे निघून जायची. यांच्या लक्षात आलं नाही काय झालं ते. म्हणून जाता जाता एका बाजूच्या लाईन मध्ये गेले. तिथे मोठा एक आरसा लावलेला होता. नारदजी म्हणजे नेमकी हसते काय, कशामुळे हसते बघावं, म्हणून म्हणजे आपल्या तोंडाला तर काही लागलं नाही, म्हणून आरशाच्या समोर जातात. आणि जेव्हा आरशाच्या समोर नारदजी जातात तेव्हा नारदजीला पाहिलं. नारदजीचा चेहरा सुंदर नव्हता, एक माकडाचा चेहरा बनवता, बंदर बनवते विष्णूने. ते बंदर का बनवलं, नारदजीने विचारलं होतं, विष्णूने विचारलं होतं की जेव्हा नारदजी बोलले की मला चेहरा चांगला द्या, तेव्हा विष्णूने प्रश्न केला होता नारदजीला की तुम्हाला चेहरा कसा पाहिजे. मग नारदजी म्हणले मला हरी सारखा चेहरा पाहिजे. हरी आणि हरी याच्यामध्ये फरक आहे. शब्द एकच आहे, हरी आणि हरी. हरी म्हणजे एक अर्थ होतो भगवान विष्णूला नाव आहे हरी, आणि दुसरा अर्थ होतो हरी म्हणजे बंदर. एक मात्र्याचा फरक पडला. हरीच्या ऐवजी हरी आला
म्हणून बंदराचा चेहरा मागितला, म्हणून विष्णूने त्याला बंदर केला. पण नारदजीनं ते चेहरा पाहिल्याबरोबर आरशामध्ये जेव्हा चेहरा दिसला तेव्हा नारदजीचा क्रोध अनावर झाला. म्हणले भगवान विष्णूने मला फसवला. मी त्यांना चांगला चेहरा मागितला तर त्यांनी मला बंदर बनवून टाकला. म्हणून रागाने ते बंदर चेहरा बनवला. विष्णूकडे जातात, म्हणले भगवान तुम्ही आम्हाला फसवला. देवासारखे देव तुम्ही, पण तुम्ही लबाड राहिले. मी तुम्हाला सुंदर चेहरा मागितला पण तुम्ही मला बंदराचा चेहरा दिला. आपण म्हणतो की नाही, कुठे काही रागात आले की हे पाप कुठं फेडशील, तसं भगवान विष्णूंना नारदजी म्हणतात हे तुम्ही चांगलं केलं नाही, खूप वाईट केलं माझ्यामध्ये. माझे तुम्ही चेष्टा केली. मी एक संन्यासी आहे आणि संन्यासाची चेष्टा केली. कधी नाही ते माझ्या मनामध्ये लग्न करावं असं माझ्या मनामध्ये भावना निर्माण झाली. तेवढी पण तुम्ही इच्छा आमची पुरी करू शकला नाही. तेव्हा नारदजी क्रोधित होतात आणि भगवान विष्णूला शाप देतात. तुम्ही या संन्यासाची चेष्टा केली आहे, याची टिंगल केली. तुम्ही मला बंदर एक वानराचे तोंड दिलं, पण माझा तुम्हाला शाप आहे. मी जसं मला एक पत्नी असावी म्हणून मी मागणी, मला सुंदर पत्नी मिळावी म्हणून मी तुम्हाला मागणं करत होतो, पण तुम्ही मला पत्नी तर करू दिलीच नाही, पण मला चेहरा पण बंदराचा दिला, वानराचा दिला. म्हणून माझा तुम्हाला शाप आहे. तुमची पत्नी सुंदर असेल पण ती पत्नी तुमच्या जवळ राहणार नाही. आणि जेव्हा तुमची पत्नी गायब होईल तेव्हा त्या पत्नीला शोधण्यासाठी किंवा ती पत्नी तुमच्याकडे घेऊन येण्यासाठी तुम्हाला याच बंदराचं, याच वानराचं मदत घ्यावी लागेल, असा शाप दिला. आणि म्हणून भगवान विष्णूला राम अवतारामध्ये जेव्हा माता सीताचं हरण झालं तेव्हा सीता शुद्धी करून आणण्यासाठी किंवा रावणाच्या ताब्यातून सीतेला आणण्यासाठी सैनिक म्हणून या वानराचा वापर करावा लागला. त्याचं कारण नारदांनी दिलेला जो शाप आहे तो शाप त्यांना भोगावा लागला. त्यानंतर भगवान विष्णू नारदजींना सांगतात, हे महर्षी मी तुम्हाला चुकून काही दिलं नाही. तुम्हीच मागणी मागितली की मला हरी सारखं रूप द्या. हरी म्हणला नाही, तुम्ही हरी म्हणलात. मात्र्याचा फरक झाला म्हणून अर्थ वेगळा, शब्द एकच होता पण अर्थ दोन होते. हरी म्हणजे विष्णू आणि हरी म्हणजे बंदर, म्हणून आम्ही तुम्हाला ते बंदर दिला. अशा पद्धतीचं या दोघांमध्ये मायावी नगरी. आणि मग जेव्हा या दोघांचा संवाद जेव्हा होतो त्यावेळेला भगवान विष्णू ती मायावी नगरीचं कवच काढून घेतात. जेव्हा ते कवच मायावी नगरीचं काढून घेतलं त्यावेळेला नारदजी शुद्धीवर येतात. आणि शुद्धीवर आल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की आपण साक्षात भगवान विष्णूंना शाप दिला.
आणि मग नारदजींना पश्चाताप होतो, मी हे काय करून बसलो, खर तर हे माझीच चूक होते. मला जो गर्व झाला होता तो गर्व मी गर्वाने सांगत होतो. भगवान शिवांना पण सांगितलं की माझ्यासारखी तपश्चर्या कोणी केली नाही. माझ्यामध्ये मीपणा आला, मला गर्व वाढला आणि या कारणामधून मी नाही ते बोललो. भगवान विष्णूंवर नको नको ते आरोप केले, त्यांना शाप दिला. नारदाला पश्चाताप होतो. पश्चाताप झाल्यानंतर नारदजी भगवान विष्णूंना विचारतात की मी चुकलो, मला क्षमा करा. या पश्चातापातून मला मुक्त होण्यासाठी या मायेतून म्हणजे तुम्ही मला बाजूला काढलं, पण माझ्याकडून जो अपराध झाला तो अपराधाची सजा म्हणून मी काय केलं पाहिजे, यावर उपाय सांगा. म्हणून भगवान विष्णू सांगतात की यावर एकच उपाय आहे. भगवान विष्णूंना नारदजी म्हणतात की काय उपाय आहे. भगवान विष्णू म्हणतात यावर एकच उपाय आहे की तुम्ही भगवानच्या चरणावर जाऊन नतमस्तक व्हा, भगवंताच्या चरणावर लीन व्हा आणि शुद्ध अंतकरणाने माफी मागा. म्हणले मग कोणाची माफी? मी तर तुम्हाला बोललो, तुमचीच माफी मागायची ना. विष्णू म्हणतात माझी नाही. तुम्ही माझ्या अगोदर भगवान शिवांच्या समोर देखील हेच बोललात की माझ्यासारखा तपश्चर्या करणारा दुसरा कोणी नाही. ब्रह्मदेवाच्या समोर पण तुम्ही हेच बोललात. म्हणून मी तुम्हाला आदेश करतो की तुम्ही ब्रह्म आणि भगवान शिव यांच्या चरणाच्या जवळ शरण जावा, दोघांची माफी मागा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, होडी पाषाणाला पाना. भगवंताच्या नावामध्ये एवढी ताकद आहे. समोर पाषाण जरी असला तर त्या पाषाणाला पाना फोडण्याची क्षमता भगवंताच्या नामामध्ये आहे. म्हणून प्रत्येक संत महात्मे सांगतात
कर्मकांडापेक्षाही श्रेष्ठ जर काही असेल तर ते नामस्मरण आहे. कारण तुम्ही कर्मकांड करण्यापर्यंत तुमची मजल नाही जाऊ शकत. आजची जरी परिस्थिती पाहिले, आमच्या सद्गुरूंनी जे तपश्चर्या किंवा साधना केली ते आम्ही करू शकत नाही. आम्ही जे आता करत आहोत ते तुम्ही करताय. आमच्या नंतरचे जे आमचे कोण शिष्य असतील तर ते करू शकत नाहीत. साधनेमध्ये फरक आहे. आज बाबाजी जे जवळ आहेत, बाबाजींनी जी साधना केली त्यांचं आज वय 70-78च्या जवळ आहे, 75 वर्ष. आमच्या दोघांमध्ये जवळपास 30 वर्षाचा फरक आहे. म्हणजे बाबाजींनी जी साधना केली ती साधना आम्ही नाही करू शकत. आम्ही जे आता साधना करतो ते हे नाही करू शकत. म्हणून संतांनी सांगून गेले की आता या साधनेपेक्षा किंवा कर्मकांडापेक्षा खाली ठेव, या साधनेपेक्षा सगळ्यात जर आता सोपं काय असेल तर नामस्मरण आहे. जेवढं तुम्ही भगवंताचं नामस्मरण कराल तेवढं चांगलं. नामस्मरणाने भागवतामध्ये येऊन गेलेला प्रसंग आहे. भक्त प्रल्हाद जर तारून गेला असेल तर नामस्मरणानेच आजामेळ्याचा उद्धार झाला, ते पण नामस्मरणाने. केवळ फक्त नारायण नारायण या शब्दामुळे हिरण्यकशिपूकडनं वरतून घेतलं. एवढंच काय, भागवतामध्ये आलेला प्रसंग जो आजामेळ्याचा आहे तो आजामेळा जन्माला ब्राह्मण कुलामध्ये पण चोरी आणि वाईट मार्गाला असलेला हा आजामेळा. एक दिवस त्याच्याकडे घरी संत येतात, एक दिंडी येते. दिंडी आल्यानंतर त्या वारकरी लोकांना जेवण्यासाठी